नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. त्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर कारवाई. समोर काही शिल्लक ठेवणार नाही, निलेश राणे थेटच बोलले. आणि केसरकरांनी फक्त लढ म्हणावं, उदय सामंतांची मुश्किल टिप्पणी. आता पाहूया सविस्तर बातम्या. केसरकरांनी फक्त लढ म्हणावं, तुमच्या आशीर्वादानं लढू, विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल असे उमेदवार उभे करू. एकनाथ शिंदे देखील सिंधुदुर्गात येणार असल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. पाहूयात. फक्त भाई हा आवाज रत्नागिरी मतदारसंघातला नाहीये, हा आवाज सावंतवाडी मतदारसंघातला आहे. सावंतवाडी मतदारसंघात असं सांगितलं जात आहे की स्वबळावर लढलं गेलं पाहिजे, पण याचं कारण एकच आहे की प्रत्येक कार्यकर्त्याचा, प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा दीपक भाईंवर विश्वास आहे. भाईंचाच आशीर्वाद आम्ही कुठे नाकारलोच नाही, भाईंचाच आशीर्वाद आहे. आणि म्हणून आम्ही सांगितलं की भाईंनी इलेक्शन मोडवर आलं पाहिजे. मी तर मग एक आता नवीन तो मोबाईल मधला शब्द आहे सायलेंट मोड काहीतरी असा आहे. मी परवा तर भाईला सांगितलं हात जोडून, भाई सायलेंट मोडवर बाहेर या. तुम्ही एकदा सायलेंट मोडवर बाहेर आला की बाकी आम्ही बघतो. तुम्ही शांतपणानं बोला, बाकी जे काय करायचं आहे ते मी, निलेशजी, राजन तेली, संजू परब, आमचे वालावलकर साहेब, संजय आगरे, आम्ही सगळं करतो. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आणि लढ म्हणा, बाकी काय करायचं ते सिंधुदुर्गात आम्ही करतो. भाई या वाक्याला टाळा किती पडल्यात बघा. त्याच्यामुळे तुमची आता जबाबदारी आहे की तुमचं म्हणणं आहे ते कुणी नाकारलेलं नाही, कारण तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. तुम्हाला आमच्या सगळ्यांपेक्षा राजकीय अनुभव मोठा आहे. समन्वयाची भूमिका असली पाहिजे याच्याबद्दल दुमत ऐकण्याचं काही कारण नाही. पण शेवटी कुठंतरी तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण देखील निवडणुकीला सज्ज आहे, हा देखील संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जाणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याकडे ज्या नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, याच्यामध्ये एक उमेदवार आपण असा तयार करून ठेवू की त्या उमेदवाराच्या आणि शिवसेनेच्या नावावर तो उमेदवार समोरच्याचं डिपॉझिट घालवेल. अशा ताकदीचे उमेदवार त्या जिल्ह्यामध्ये आपण जर उभे केले तर आपली ताकद एवढी मोठी आहे की पुढच्या निवडणुकीपासून आपण कोणाला किती सोडायचं त्याच्यावर चर्चा सुरू आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी सक्षमपणानं काम करावं, एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. स्वतः शिंदे साहेब देखील सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत. बूथ प्रमुखांच्या मेळाव्यासाठी पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेब सिंधुदुर्गामध्ये येत आहेत. त्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्याला आपल्याकडे कॉन्क्रीट प्रपोजल पाहिजे की आम्ही भगवा कसा फडकवणार आहोत. आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे की साहेब तुम्ही द्याल तो आदेश, तुम्ही द्याल त्या आदेशाचं पालन करून तुम्हाला अपेक्षित शिवसेनेचा भगवा हा जिल्हा परिषद, पंचायत समितीवर आपण फडकून दाखवू. हा विश्वास देण्यासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी विचार विनिमय करून पुढच्या कालावधीमध्ये कामाला सुरुवात करावी, एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो. आम्ही संयमी आहोत, एक घाव दोन तुकडे करणार नाही. संपर्क मंत्री म्हणून कोणाशी बोलायचं हा देखील प्रश्न पडतो, कारण त्यापूर्वीच मैत्रीपूर्णाची विधानं होतात, असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. पाहूयात. आज आमचे पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत. कदाचित त्यांना असं वाटलं होतं असेल की एक गाव दोन तुकडे आम्ही करून जाणार आहोत, पण आम्ही संयमी आहोत. आम्ही विश्वास ठेवतो, आमच्यामध्ये पेशन्स आहे. ठीक आहे, दीपकभाईंनी आज देखील पुन्हा एकदा सांगितलं की महायुतीची चर्चा झाली पाहिजे. दीपकभाई संपर्क मंत्री म्हणून मी देखील याच्यामध्ये पुढाकार केला, पण बोलायचं कोणावर हा प्रश्न. आपण नक्की बोलू. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललोय, मी 2 वेळा प्रदेशाध्यक्षांशी बोललोय, मी बावनकुळे साहेबांशी बोललोय, माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील अन्य लोकांशी बोलले. पण बोलण्याच्या अगोदरच जर आम्ही मैत्रीपूर्ण लढणार आहोत किंवा आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशा पद्धतीच्या जर घोषणा होत असतील तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. हा निरोप घेऊन मी एकनाथ शिंदे साहेबांचा इथं आलोय. महायुती झाली तरी भगवा आणि स्वबळावर झाली तरी भगवा, हा माननीय शिंदे साहेबांचा संदेश आहे.
महायुतीचा भगवा किंवा शिवसेनेचा भगवा, नारायण राणेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम. त्यांच्यासारखं नेतृत्व निलेश राणे करत आहेत, असं विधान उदय सामंत यांनी केलंय. आणि म्हणून आपल्याला कोणालाच दुखवायचं नाही. मगाशी दीपक भाईंनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. राणे साहेब हा जिल्ह्यातला आमच्यासाठीचा अंतिम शब्द आहे, माझ्यासाठी देखील अंतिम शब्द आहे. कारण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलंय. आमच्यासारख्याला राजकीय ताकद देण्याचं काम राणे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये केलं. त्याच्यामुळे राणे साहेबांचा शब्द हा युतीसाठी असेल किंवा स्वबळासाठी असेल, हा अंतिम शब्द आहे, हा आम्ही कधीही नाकारत नाही. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना राणे साहेबांना देखील आपण जाऊन भेटलं पाहिजे. मी देखील राणे साहेबांची चर्चा करणार आहे. याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी आपण स्वबळाला समोर जातो त्यावेळी कुठेतरी कटुता येऊ शकते, कुठेतरी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आपण आरोप प्रत्यारोप करू शकतो. याच्यावर देखील आपण बंधनं घालून घेतली पाहिजे. स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिक तयार नाही असा कोणाचा जर भ्रम असेल किंवा असं जर कोणाला वाटत असेल तर तेवढा सिंधुदुर्गातला शिवसैनिक दुबळा नाही हे देखील संपर्क मंत्री म्हणून मला सांगायचं आहे. शिवसेनेची देखील ताकद आहे आणि ती एक नंबरची ताकद या सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेची आहे. त्याच्यामुळे महायुती करत असताना देखील याच्यामध्ये देखील जर महायुती झाली तसा शिवसेनेचा सन्मान राहिला पाहिजे, हीच आपली दीपक भाई महायुतीसाठी देखील मागणी असणार आहे. पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत राहतील. मगाशी मला कोणीतरी सांगितलं की सक्षम कार्यकर्ते जिल्ह्याच्या नेते मंडळींच्या आदेशाची वाट बघतायत. हा मेळावा कदाचित जिल्ह्याच्या नेत्यांच्या आदेशातच आहे असं कार्यकर्त्यांनी समजावं. आणि तो आदेश काय, महायुती कशी करायची, त्या जागा कशा सोडायच्या ते जिल्ह्यातले आणि राज्याचे नेते मंडळी ठरवतील. पण आपला उमेदवार धनुष्यबाण आहे आणि तो प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उभा आहे, तो प्रत्येक पंचायत समितीमध्ये उभा आहे, तो प्रत्येक नगरपालिकेमध्ये उभा आहे असं समजून आजपासून कामाला लागलं पाहिजे. त्याच्यासमोर नाव कुठचं टाकायचं हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. पण आजपासून आपला उमेदवार हा शिवसेना आहे, आपला उमेदवार हा धनुष्यबाण आहे असं समजून कामाला लागायला काहीच हरकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये काय तडजोड झाली तर पुढे काय करायचं आपण ठरवू. परंतु जेवढे जिल्हा परिषदेचे गट आहेत, जेवढे पंचायत समितीचे गट आहेत, जेवढे नगरपालिकेचे वॉर्ड आहेत, त्याच्यामध्ये आपण सक्षमपणानं उद्यापासून धनुष्यबाणाचा प्रचार करायला सुरुवात केली पाहिजे. आणि निलेशजी, मी आपल्याला शब्द देतो, जर आपल्याला आवश्यकता असेल तर हा उद्योग मंत्री तुमचा मित्र म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटामध्ये देखील शिवसेनेचा प्रचार करण्याला तयार आहे. तुम्ही कार्यक्रम तयार करा, तुम्ही कधी यायचं ते सांगा. शेवटी आपण सगळे एकत्रपणाला जर निवडणुकीला समोर गेलो तर एक वादळ निर्माण करू शकतो या सिंधुदुर्गामध्ये, असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्याच्यामुळे आपण कुठेही कमी नाही. आपल्यामुळे आपण कमी आहे ही भावना पहिली काढून टाका. मगाशी ज्याचा उल्लेख निलेशजींनी केला 3 पैकी 2 आपण विचार केला पाहिजे. आज आपण ज्यावेळी संख्येचं गणित मांडतो, 2 तालुके, 2 विधानसभा मतदारसंघ म्हणजे किती तालुके, 1 मतदारसंघ म्हणजे किती तालुका, आणि सगळे जर आपण एकत्र आलो, अगदी वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण आणि हा मतदारसंघ, तर खरोखरच आपण स्वबळावर देखील आपला भगवा फडकवू शकतो. एवढी ताकद शिवसैनिकांची. आणि म्हणून स्वतःला दुबळं म्हणण्याची काहीच गरज नाही. आपण तर ताकदीनं काम करतोय. आणि मी अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये येऊन सांगितलं की दीपकजींच्या नेतृत्वाखाली निलेशजीने जो झंझावात या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे हा खरोखरच फार मोठा आहे आणि आम्ही देखील अभ्यास करून त्याचं अनुकरण करण्यासारखं आहे. म्हणजे मी सोशल मीडियावर निलेशजी बघत असतो, मी तुमचं प्रत्येक भाषण ऐकत असतो, तुमची प्रत्येक पत्रकार परिषद बघत असतो आणि दीपक भाईंमुळे तुमच्यात झालेला बदल देखील अनुभवत असतो. पण एक मात्र सांगतो की कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही जिल्हा पायाखाली घालताय किंवा ज्या पद्धतीनं फिरताय याचा नक्की आउटपुट तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सिंधुदुर्गवासी मिळवून देणार आहे, हा माझ्या सरकारचा विश्वास आहे. कारण मी देखील सिंधुदुर्गातला आहे, मला देखील वेंगुर्ल्याचे नातेवाईक भेटत असतात, मला देखील मालवणचे नातेवाईक भेटत असतात, कणकवलीचे नातेवाईक भेटत असतात. परंतु आज मात्र एक आवाज सिंधुदुर्गात नक्कीच येतोय की राणे साहेबांनंतर खरं नेतृत्व जर कोण करत असेल तर ते निलेश राणे या शिवसेनेच्या माध्यमातून करतायत, ते आपण पुढे नाकारू शकतो. नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला जिल्हा आम्ही बघितला, तीच माणसं आज निलेश राणेंच्या मागे उभी आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सिंधुदुर्गची ओळख राज्यात होईल, असं विधान उदय सामंत यांनी केलंय. पाहूयात. आज सिंधुदुर्गमध्ये येताना निलेशजी खरोखरच अभिमान वाटतो. तुम्ही परवा रत्नागिरीमध्ये भाषण केलं की रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यानंतर देखील समाधान एवढ्यासाठीच वाटतं की मी जास्त राजकीय काळ राणेसाहेबांचा बघितला नाही. कारण माझी 1999 सालामध्ये
राजकारणामध्ये सक्रिय एंट्री झाली. पण 1999 सालापासून कशा पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्हा राणेसाहेबांच्या मागे उभा होता हे आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आज इथं आल्यानंतर तोच भास होतो. कारण तुमच्यासोबत सगळेच राणेसाहेबांबरोबर काम करणारी मंडळी आता हळूहळू एकत्र यायला शिवसेनेमध्ये सुरुवात झाली. आणि मला खात्री आहे की या जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर, या स्थानिक स्वराज्य संस्थेनंतर हा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातला शिवसेनेचा 1 नंबरचा जिल्हा असल्याशिवाय राहणार नाही. एवढे सगळे पदाधिकारी ताकदीचे आहेत. पालकमंत्र्यांसह एकत्र विमानाने आलो. पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आराखडा असल्यास द्यायचंही आवाहन केलं. त्याचं स्वागतही करू, मात्र शिवसेनेला कमी लेखू नये, हम किसी से कम नाही, असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. पाहूयात. मी आज देखील मी निलेशजींना सांगितलं की पालकमंत्री महोदयांबरोबर मी विमानानं आलो, आम्ही एकत्र विमानामध्ये होतो, तिथे देखील मी चर्चा केली. तिथं देखील आमची खेळीमेळीनं चर्चा झाली. मीही देखील पालकमंत्र्यांना विनंती केली की तुमच्या डोक्यामध्ये महायुतीची जर काय संकल्पना असेल, तुमच्या डोक्यामध्ये काय आराखडा जर असेल, रवींद्र चव्हाण साहेबांच्या डोक्यामध्ये जर काय आराखडा असेल तर तो तुम्ही आमच्याकडे पाठवला तरी चालेल. आम्ही त्याचा सन्मानपूर्वक विचार करू, हे देखील मी आज पालकमंत्र्यांना सांगितलं. त्याच्यामुळं कोणाला कमी लेखायचंय, कुठच्या पक्षाला कमी लेखायचंय असं आमच्याकडनं तर होणार नाही. परंतु तुम्ही देखील आमच्या पक्षाला कमी लेखू नका, ही देखील सगळ्या मित्र पक्षांना मला विनंती करायची आहे. कारण ज्या शिवसेनेनं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेनंतर एक महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केलं, या बहिणींना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीला एकनाथ शिंदे साहेबांनी निर्माण केलेल्या योजनांचा नक्की फायदा झालाय, हे महाराष्ट्रातलं कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब मित्र पक्षाचा सन्मान करतात, ज्या पद्धतीने आम्ही सगळे मित्र पक्षाचा सन्मान करतो, तसाच सन्मान मित्र पक्षाने देखील आमचा केला पाहिजे. ही सार्थ भूमिका कार्यकर्त्याची असणं त्याच्यामध्ये काही नवल असण्याचं कारण नाही. त्याच्यामुळे मी जरी आज आलो असतो तरी व्यासपीठावरची मंडळी जे ठरवतील त्यांच्यासोबत मी आहे. कुडाळ तालुक्यातील उमरमळा, पणदूर, वेताळ, बांबर्डे येथील रस्त्यांची पुन्हा एकदा चाळण झाली असून या मार्गावरील प्रवाशांचे हाल वाढले आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले असून दुरुस्तीच्या नावाखाली केवळ कंत्राटदार आपले खिस्से भरत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पक्षप्रवेश केलेल्यांना पुन्हा एकदा दीपकबाई आगे बढो म्हणायला लावलं. अशा सतर्क पदाधिकाऱ्यांची शिवसेना आहे असं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. तर आपण देखील मैत्रीपूर्ण लढत करायला सक्षम असलं पाहिजे आणि ती सक्षमता दाखवणारा आज या मतदारसंघाचा मेळावा आहे. एवढे पदाधिकारी आपल्याकडे आहेत, जेवढे पदाधिकारी आपल्या बरोबर काम करत आहेत तेवढे पदाधिकारी या मतदारसंघामध्ये दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही याची नोंद आज आपण. मी जिल्हा प्रमुखांचं अजून एक गोष्टीसाठी कौतुक करतो. दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली ते काम करतात या परिसरामध्ये आणि परवा रात्रीची त्यांची एक पत्रकार परिषद होती. मला असं वाटतं की पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं जर सतर्क राहिलं तर आपली संघटना आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पद्धतीनं वाढू शकते. एक काहीतरी पक्षप्रवेश झाला, कोणीतरी करून घेतला आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून जास्त सतर्कपणानं संजू परबनी तो सगळा विषय हाताळला आणि ज्यांनी प्रवेश केला होता त्यांना पुन्हा एकदा दीपकभाई आगे बढो म्हणायला लावलं. असा पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर झाला तर मला असं वाटतं की शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रात कुठेही लढू शकते. मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना हीच विनंती करायची आहे की पदाधिकाऱ्यांनी सतर्क असलं पाहिजे. पदाधिकाऱ्यांना आपला पक्ष वाढत असताना आपली कोण कुचेष्टा करते का, आपल्या पक्षाला नामोहरम करण्याचा कोण प्रयत्न करते का, याचा अॅनालिसिस आपल्या पदाधिकाऱ्यांना करता झाला पाहिजे. युतीत मिठाचा खडा टाकण्याचा माझा हेतू नाही, मात्र स्थानिक पातळीवरती वेगळी विधानं येतात. तोडायचं असेल तर आमच्याकडून तुटलं असं नको. मैत्रीचा धर्म आम्ही जाणतो. सोबत आले तर सोबत, अन्यथा त्यांच्याशिवाय लढावं लागेल असं मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. चांगलं काम झालं आणि आपण निवडणुका जिंकल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक सुद्धा आपण लढवणार आहे. खरं तर बोलताना दिलेशी तुम्ही बोलता तर तुम्हाला बोलता येत म्हणतात की चांगल्या वाक्यानंतर बोलणं, त्याच्यामुळे तुमच्यानंतर बोलायचं की नाही नेहमी मला प्रश्न पडतो. एकच तुम्हाला सांगतो की आम्ही नेहमी समन्वयाच्या भूमिकेमध्ये असलेली वस्तुस्थिती, समन्वयाच्या भूमिकेमध्ये अशा की राज्यामध्ये आपण एकत्रित सत्ता आणली, राज्यामध्ये आपण एकत्रित सत्तेवर आहोत. त्यावेळेला मोडताना ते आम्ही मोडलं असं आमच्याकडून होताना आम्ही शेवटपर्यंत म्हणत राहू की आम्हाला महायुती म्हणूनच लढवायचं आहे. ती माझी भूमिका सुद्धा असते. परंतु ज्यावेळेला लढाई येते त्या लढाई ही लढाई असते आणि ती लढाई सारखीच लढाई ते संपूर्ण मतदारसंघातल्या लोकांना सांगायची बिलकुल आवश्यकता नाही. ते नेहमीच तयारीत असतं. तुम्ही आला बरोबर तर तुमच्यासह, तुम्ही नाही असाल तर तुमच्या शिवाय आम्ही निवडणुका लढू शकतो, निवडणुका जिंकू शकतो. तुमची सत्ता असेल तर तुम्ही हक्काने जाऊ शकता. तुमची म्युन्सिपाल्टी असेल तुम्ही हक्काने म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊ शकता. तुमची पंचायत समिती असेल तुम्ही हक्काने पंचायत समितीमध्ये जाऊन आपली कामं करून घेऊ शकता. तुमची जिल्हा परिषद असेल तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये हक्काने जाऊ शकता. परंतु केवळ मला पद नाही म्हणून जर भांडत राहिला तरच आपला घात होऊ शकतो, अन्यथा आपला घात आणि कोणीही करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र आमच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चांगलं यश हे केवळ तुमच्यामुळे मिळालेलं आहे आणि म्हणून आपल्याला पुढच्याही निवडणुका त्या एक मताने लढवल्या पाहिजेत, एक जिद्दीने लढवल्या पाहिजेत. सगळ्यांनी तुम्हाला मैदानात उतरलं पाहिजे. नुसतंच आम्ही स्वबळावर लढवतो असं म्हणून चालणार नाही. त्या जिद्दीने आणि जिंकणार निवडणुकीला उतरलं तर मग जिंकलंच पाहिजे. इथं ही बाब आपल्यासाठी नाही आहे आणि म्हणून ज्याला आपण बाळासाहेबांचं नाव घेतो, ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्याला आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की ही शिवसेना आहे. आणि म्हणून आपल्यातले अनेक सहकारी अजून मागे राहिलेले आहेत. त्यातले अनेक सहकार्यांना आपल्याकडे यायचं आहे. तुम्ही ठरवलं पाहिजे की त्यांना कशा रीतीने आपल्यामध्ये परत आणायचं, जेणेकरून शिवसेना एक संघपणे उभी राहील. आज शिवसैनिकांच्या मनामध्ये सुद्धा हे कुठेतरी आहे की आम्ही वेगवेगळे झालो, त्याच्यामुळे आमची कुठेतरी ताकद कमी झाली. हा त्यांच्यामधला खडगंड काढून टाकण्यासाठी जे कोणी आपले सहकारी मागे राहिले असते सगळ्यांच्या भेटी घ्या, त्यांना परत आपल्याकडे कसं आणायचं ते बघा. प्रत्येक ठिकाणी जाहीर कार्यक्रम केले पाहिजे असंच काय नाही, परंतु जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्याला आपली मूळ बळकट केली पाहिजे आणि ते तुम्ही कराल याची मला खात्री आहे. कुठल्याही युतीमध्ये मिठाचा खडा मला स्वतःला टाकायचा नाही.
माझी आज सुद्धा भूमिका आहे. मी सामंत साहेबांना सांगितलं, मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो होतो. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मला सांगितलं होतं की आघाडी करूनच, म्हणजे आपण युती करूनच इलेक्शन घडवायचे आहे. परंतु खाली जी स्टेटमेंट येतात ती वेगळ्या तऱ्हेची. त्यामुळे एकदा जे काय फायनल करायचं आहे, कारण आपलं जे महायुतीची समन्वय समिती आहे त्याचे तुम्ही सदस्य आहे. त्याच्यामुळे एक काही पॉलिसी घ्या की बोलणी करायची तर बोलणी करायची, नाही बोलणी करायच्या पूर्वीच जर तोडायचं असेल तर ते आमच्याकडून चुकलं असं होतं. कारण आम्ही मैत्रीचा जो धर्म आहे तो आम्ही जाणतो आणि तसं आम्ही काम सुद्धा करतो. आणि म्हणून ही जबाबदारी मला वाटतं सामंतसाहेबांना आहे की आपण इथं आलेले आहात. आपण खरं तर राणेसाहेब आमचे खासदार आहेत. राणेसाहेब जेव्हा बोलतात आम्ही सगळेजण त्यांचा ऐकत असतो. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा योग्य तो मान दिला गेला पाहिजे. ते काय सांगतात ह्याला सुद्धा महत्व आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी सुद्धा बोला. मुख्यमंत्री महोदयांसाठी आपण बोललेला आहात. आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी आपण बोला. आणि शेवटी दुसऱ्या पक्षाला संधी मिळता कामा नये की आज आपण कोणाशी लढा दिला, आपण आपल्या विचारासाठी लढत नाही. आम्ही काही स्वतःहून बाहेर पडलेलो नव्हतो. बाळासाहेबांचा विचार ज्याला बाजूला ठेवला गेला, हिंदुत्वाचा विचार ज्याला बाजूला ठेवला गेला, त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी हे धनुष्यबाण उचललं आणि ते धनुष्यबाण एवढ्या प्रभावीपणे उचललं की आज आपले 60 आमदार हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत. आपले उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी ज्या ज्या योजना राबवल्या त्याचा आपल्या विजयामध्ये फार मोठा वाटा होता. आणि त्याच्यामुळे मोठ्या भावाची भूमिका भाजपची असेल तर आम्ही त्याला निश्चितपणे मान देतो आणि मोठा भाऊ म्हणतो. त्याचा बंद करा खूप. तुम्ही सर्वजण एकत्र राहा, जे इच्छुक आहेत एकत्र राहा आणि तुम्ही निर्णय. शेवटी मला कोण मागाने कोण तुझं असं करता येत नाही ही माझी वस्तुस्थिती आहे. की तुम्हाला शेवटी निवडून यायचं आहे. निवडून येत असताना निवडणुकीमध्ये जे फॅक्टर असतात ते लक्षात घ्यायला. शेवटी कार्यकर्ते आपले असतात. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ही निवडणूक तुमची निवडणूक आहे. तुमच्या निवडणुकीला आम्ही प्रचाराला फिरलं पाहिजे. माझ्या प्रचाराला तुम्ही सर्वजण फिरला, परंतु तुमच्या प्रचाराला मी स्वतः फिरणार आहे. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझे 4 लोक इच्छुक व्हायला लागले आणि ते जर नाराज व्हायला लागले तर माझं सुद्धा नाईलाज होणार आहे. कारण शेवटी बळ कशामध्ये आहे? बळ एकीमध्ये आहे. आम्ही म्हणतो की महायुती झाली पाहिजे, तर महायुती झाली तर तुम्हाला आणि कमी सीट मिळणार, तर तुम्हाला आणि हे करायला लागणार. मग त्याला तुम्ही कसं विचार करणार? आज तुम्ही स्वबळावर ज्याला म्हणतात त्याला सुद्धा आपण एक उमेदवार एका ठिकाणी देऊ शकत नाही. एका ठिकाणी 4, 5, 10 लोक इच्छुक होतात. ही वस्तुस्थिती अजून खरं तर ठरलेलंच नाही की महायुतीने लढायचं की स्वतःच्या ताकदीवर लढायचं. पण स्वतःच्या ताकदीवर तर गृहीत धरून जर एवढी लोक इच्छुक होत असतील तर मला सगळ्यात मोठा धोका दिसतो हा इच्छुक उमेदवारांच्या मन एकामेकाशी जुळत नाहीत. हा सगळ्यात मोठा धोका. तुम्ही मन जुळवा, एकमताने एक उमेदवार द्या, 100% तो उमेदवार निवडून येणार याची मी तुम्हाला खात्री देतो. परंतु ही खात्री तुम्ही स्वतःच घेतली पाहिजे. आणि इलेक्शन काय माझे इलेक्शन नाही. माझे इलेक्शन म्हणजे मी एकटाच उमेदवार होतो. परंतु तुम्ही ठरवलं पाहिजे की आम्ही एकमताने एक उमेदवार देऊ. मग तो नगराध्यक्ष असेल, तो नगरसेवक असेल, तो पंचायत समितीचा सदस्य असेल, तो जिल्हा परिषदेचा सदस्य असेल, तुम्ही ठरवलं पाहिजे की आम्ही 4 लोक आहोत, आम्ही 4 लोक एकत्र येऊ. जे काही मतभेद आहेत बाजूला करू. पदं अनेक असतात, दुसरी पदं घेता येते, परंतु रागवून रुसून जर कोण घरी बसला तर ते मात्र आपल्याला परवडण्यासारखे नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही आज सुद्धा ठरवा की मोजकीच पदं असणार आणि इच्छुक उमेदवार मात्र जास्त असणार. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला निवडून आणलं पाहिजे, आपल्या लोकांना निवडून आणलं पाहिजे. आणि एक गोष्ट नेहमी आपली ताकद किती वाढली हे दाखवून देण्याची निवडणूक आहे असं मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केलं आहे. केसरकर साहेब मूडमध्ये आले तर काहीच कठीण नाही. साहेबांना माहिती आहे एकदा केसरकर साहेब जमिनीवर उतरले तर अनेक लोकांना आपल्या ऍड्रेसचे पत्ते बदलावे लागतात. हे सगळ्यांना माहिती आहे. सावंतवाडीमध्ये सोपं नाही जोपर्यंत हा माणूस इथे बसलाय तोपर्यंत. कोणी गृहीत धरू नका की असंच आहे. इथे केसरकर साहेबांनी किल्ला लढवला, तिथे निलेश राणेंनी किल्ला लढवला, तिथे परत निलेश राणेंनी किल्ला लढवला. हे सगळं झालं. फक्त आता नाही सुरुवात केली तर मग फार उशीर होईल.
आपण महायुतीच्या चर्चेमध्ये उदयजींना विचारा, उदयजी त्यांच्या मनोगतातून सांगतीलच. आपण भरपूर प्रयत्न केले, असे नाही की प्रयत्न केले नाही, अगदी प्रदेश अध्यक्षाकडून प्रयत्न केले. पण त्यांची गणितं काय वेगळी असू शकतात. त्यांना वाटत असेल आज राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, त्यांचा मुख्यमंत्री त्यांचे मुख्यमंत्री आहेत. कुठल्याही पक्षाला वाटणं साहजिक आहे की आपली ताकद वाढली आहे. आपली ताकद किती वाढली आहे ती दाखवायची ही निवडणूक आहे. अनेक वर्षानंतर ही निवडणूक आली आहे. ही परिस्थिती परत येणार नाही. आणि आज जर आपण या निवडणुका जिंकल्या तरच आपण छाती ठोकपणे सांगू शकतो ताकद इकडे शिवसेनेची आहे, बाकी कोणाची नाही. आपण कुठेही नंबर 2 वर नाही आहोत, आपण नंबर 1 वरच आहोत. ही दाखवायची ही निवडणूक आहे. आणि का नाही दाखवायची? आपण कोणाकडे काही वेडवाकडं मागितलेलं नाही, वेडवाकडं आपलं कुठे प्रपोजल गेलेलं नाही. मग कुठेही तडजोड होता कामा नये. माझ्या मतदारसंघात सर्वात जास्त लक्ष आहे, कुडाळ सावंतवाडीवरती डोळा आहे, असं विधान आमदार निलेश राणेंनी व्यक्त केलं आहे. नगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, ह्या कशा लढवायच्या? मागेही पत्रकार परिषद जेव्हा मागच्या आठवड्यात घेतली होती तेव्हाही मी बोललो होतो की आमचे नेते, सगळे आमचे नेते ठरवतील. उदयजी आहेत, तिथे रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत, राणे साहेब आहेत, दीपकजी केसरकर साहेब आहेत. हे सगळी मंडळी ठरवणार आहे की उद्या निवडणुका युतीमध्ये होणार आहेत की स्वबळावर होणार आहेत. मला जे उदयजी दिसतंय, मागच्या काही दिवसांमध्ये मी मित्र पक्षाचे स्टेटमेंट बघतोय, आपण सगळेच ऐकताय, सगळेच बघताय. आपण कधीही बोललो नाही की आपल्याला स्वबळावर लढायचं आहे. 2 दिवसापूर्वी बोललो, कारण का सातत्याने आम्हाला स्वबळावर लढायची अशी चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याकडून ही आमच्या कानावर येत गेली. आणि आम्ही बघत होतो ते सगळे मीडियावर, आणि आम्ही ते सगळं बघत होतो. मग आपण किती दिवस म्हणायचं की आपल्याला महायुतीमध्येच लढवायचं आहे? हा माझ्यासमोर प्रश्न पडला होता, कारण का रोजच त्यांनी मतदारसंघ वाईज सगळ्याच पक्षांनी, म्हणजे मी एका कुठल्या पक्षाचं म्हणत नाही, सगळ्याच पक्षांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये, माझ्या मतदारसंघाचं जर मी बोललो तर माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लक्ष कुठे असेल तर ते माझ्या मतदारसंघात आहे. कॅन्डिडेट काढून त्यांना कामाला लावलं जात आहे, वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांना मैदानात उतरवलं जात आहे. मग आपण फक्त महायुतीची चर्चा करायची, हे किती पण योग्य आहे? म्हणून मी 2 ते 3 दिवसापूर्वी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं स्वबळावर तर स्वबळावर. आणि आपण सगळे व्यासपीठावर इकडे सगळे असताना, कुडाळमध्ये ताकद आपली असताना, कणकवलीमध्ये ताकद असताना आपण किती वेळ थांबणार आहोत हे आपण पण विचार केला पाहिजे. आता थांबायची वेळ गेली. मी सगळं सविस्तरपणे आपल्याला 2 ते 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आता आपल्याला जर मैदानात उतरायचं असेल तर हीच वेळ आहे. कुठल्याही आदेशाची वाट बघू नका. केसरकर साहेब तर वेगळं सांगतीलच तुम्हाला मतदारसंघात काय काय करावं लागेल. उदयजी नेते म्हणून सांगतील महाराष्ट्रावर युती होणार की नाही होणार, आपल्या जिल्ह्यात युती होणार की नाही, ते नेते ठरवणार आहेत. तुम्ही तुमच्या विभागातून बाहेर येऊ नका. तुम्ही तुमच्या विभागाची तयारी करा. लक्षात ठेवा, जेवढा डोळा आपल्या कुडाळवर आहे ना तेवढाच डोळा सावंतवाडीवर पण आहे. असं समजू नका इकडे काय वेगळं आहे. माझ्याकडे सिस्टम वेगळी आहे, इकडच्याकडे सिस्टम वेगळी आहे. माहिती आहे ना तुम्हाला सगळं. आता नाही बोलला तर कधीच नाही, मग किंमत पण नाही. लक्षात ठेवा, जर किंमत दाखवायची असेल तर ती मैदानात दाखवा. नुसतं गप्प बसून आता दिवस राहिले नाहीत. तसे गप्प बसणारे दिवस राहिलेले नाहीत. मी विनंती करतो, केसरकर साहेबांच्या स्वभावामध्ये आणि माझ्या स्वभावामध्ये फार अंतर आहे. ते त्यांच्या भाषणात काय बोलतील ते त्यांच्याकडून तुम्ही ऐकूनच घ्या. पण आम्ही केसरकर साहेबांना विनंती केली, साहेब तुमच्या सानिध्यात मी मागचे 10-11 महिने मी राहिलो. तुमच्या स्वभावाचा परिणाम माझ्यामध्ये पण झाला. मी बऱ्या प्रमाणात शांत झालो. पण महायुती करत 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 आपण आता कुठे थांबणार आहोत? आपण स्वबळावरची चर्चा करायला पाहिजे. ह्याच्यासाठी केसरकर साहेब, सामंत साहेब, आपण सगळ्यांनी एक संघ राहून, आणि काहीच कठीण नाही. कुंपणावरती उभे असणाऱ्यांना कधी घ्यायचं सांगा, आपला हॉल हाऊसफुल होईल. फक्त केसरकरांनी ग्रीन सिग्नल द्यावा, समोर काही शिल्लक ठेवणार नाही, असं विधान आमदार निलेश राणेंनी केलं आहे. पाहूयात.
मी मनापासून आपल्याला सगळ्यांना सांगतो, आपापल्या मतदारसंघाची कोण उमेदवार असेल मला माहित नाही, आपल्याकडे पण रांग मोठी आहे. कोणी कोणाला शब्द देऊ नका, ते शब्द पाळले जातील अशी काही खात्री नाही. संजीव परब त्याच्यामध्ये तुम्ही पण येता. केसरकर साहेबांना विचारल्याशिवाय कोणी कोणाला शब्द देऊ नका. बाजूला सचिन वालावकर माझ्याकडे बघतोय. वेंगुर्ल्यामध्ये पण तसंच होणार, काळजी करू नका. मी शुभेच्छा दिल्या त्यांना. आज संध्याकाळी जाणार आहे, म्हणजे बोलवलं म्हणून जाणार आहे. त्यांनाही सांगितलं की तुम्ही एकदम चांगल्या वातावरणामध्ये सामंतसाहेब आपण ही निवडणूक काढू शकतो. उमेदवार आपल्याकडे सगळे ताकदीचे आलेले आहेत. आता जे कोण नवीन कुंपणावर उभे आहेत त्यांना कसं घ्यायचं, एकदा केसरकर साहेबांनी ठरवलं की त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं आणि कसं घ्यायचं आणि कधी घ्यायचं, की साहेब आपला हाऊसफुल होणार, हाऊसफुल होणार. मी तुम्हाला सांगतो, सर्वात जास्त इन्कमिंग कुठे चालू असेल तर ती शिवसेनेत चालू असेल. आणि जर केसरकर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला, बाकीचं पण सगळं घेऊन टाकला, काहीच ठेवणार नाही. थोडं त्यांचं जे आहे ते त्यांच्याकडे राहील, बाकीचं जे कुंपणावर फिरतं ते आपण घेणार. एवढं तुम्हाला आज 100% खात्रीलायक सांगतो. आपली ताकद कोणापेक्षाही कमी नाही. नंबर 2 वर नाही, शिवसेना सिंधुदुर्गामध्ये 1 नंबरवर आहे. पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत नीती आयोग जेव्हा आपल्या जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी येतो तेव्हा तो अभिमानाचा क्षण असतो. यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत राष्ट्रीय स्तरावरती चर्चा सुरू असून आपल्या कार्यपद्धतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे, असं विधान मंत्री नितेश राणेंनी केलं आहे. पाहूयात. जाहीर केलेलं तसं AI सिंधुदुर्गचा मॉडेल स्टडी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी नीती आयोगचे सदस्य आता सिंधुदुर्गामध्ये येऊन त्यांनी ही बैठक सुरू केलेली आहे. आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये सिंधुदुर्ग AI मॉडेल कसं चालतं, प्रत्येक डिपार्टमेंटने त्याला कसं स्वीकारलंय, त्याचा अतिशय सखोल अभ्यास नीती आयोगची टीम करणार आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचे आमचे जे HOD आहेत, प्रमुख आहेत, त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने AI मॉडेल आपल्या डिपार्टमेंटमध्ये ते कसे वापरतात त्या बाबतीमध्ये त्यांनी तयारी दाखवलेली आहे. मी जसं त्या दिवशी सांगितलं, मी आजही सांगतो की पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेलं हे नीती आयोग जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये येतं, किंबहुना आपल्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय ह्याचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा ते येतात, तेव्हा आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय पातळीवर जी चर्चा सुरू आहे, किंबहुना जो एक दृष्टिकोन तयार झालेला आहे, तो प्रत्येक सिंधुदुर्गकरांसाठी अतिशय अभिमानाची ती गोष्ट आहे. देशभरामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा AI मॉडेल स्टडी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेला जेव्हा नीती आयोग आपल्याकडे येतं तेव्हा ह्याचं महत्त्व आपण सगळ्या जणांनी समजलं पाहिजे. देशामध्ये असलेले जिल्ह्यांची संख्या आणि त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्गामध्ये ते अभ्यास एका सिंधुदुर्गामध्ये अभ्यास करायला येतात, म्हणजे आपला प्रवास कुठल्या दिशेने सुरू असेल या बाबतीचा अंदाज आपण सर्व पत्रकार मित्रांनी घेतलाच पाहिजे. आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आपला जिल्हा एक पर्यटक जिल्हा आहे, साक्षरतेमध्ये अतिशय वरच्या स्थानावर असलेला जिल्हा आहे आणि ह्या पूर्ण या नीती आयोगाच्या अभ्यास दौऱ्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाच्या एकंदरीत प्रतिमेच्यावर निश्चित पद्धतीने याचा एक चांगला प्रभाव आणि चांगला एकंदरीत दृष्टिकोन तयार होईल. आपल्या जिल्ह्यामध्ये जे AI मध्ये काम सुरू आहे ते जेव्हा अन्य जिल्हे देशभरातले स्वीकारायला सुरू करतील तेव्हा आपल्या जिल्हा हा मूळ जिल्हा होता त्या आधारे सुरू झालेला आहे, ही बाब कोणच नाकारू शकणार नाही. आदरणीय पंतप्रधानांनी जे आमच्या नीती आयोगच्या टीमनी सांगितलं, तुमच्याशी ते चर्चा करणार आहेत सगळं झाल्यानंतर उद्या, की आदरणीय पंतप्रधानांनी 10 असे जिल्हे जे AI मॉडेलवर आपण विकसित करू शकतो असं जेव्हा त्यांनी आयडेंटिफाय आणि अभ्यास करायला सांगितला
जेव्हा त्यांनी त्यांचा अभ्यास केला सुरू केला तेव्हा त्यांना सिंधुदुर्गामध्ये चाललेलं AI बाबतीमध्ये काम हे त्यांच्या कानावर आलं. मग त्यांनी मार्बल कंपनीला संपर्क केला आणि आज ते स्वतः हे AIचा अभ्यास करण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे. मी पालकमंत्री असतानाच्या कारकिर्दीमध्ये मला आठवतं जेव्हा राणेसाहेब पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी आपल्या जिल्ह्याला साक्षरते बनवण्यामध्ये फार महत्त्वाचं पाऊल उचललं होतं आणि आज त्यांचा मुलगा आज पालकमंत्री आहे आणि मी पुढचं पाऊल टाकतोय की माझ्या जिल्ह्याला AIच्या बाबतीमध्ये मी विकसित करतोय. मला वाटतं ह्या दृष्टिकोनातून जो आपल्या जिल्ह्याचा जो प्रवास अन्य जिल्ह्याच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे हे आपल्यासाठी निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट आहे. दिवाळीनिमित्त वेंगुर्ले शहरातील भटवाडी बालगणेश कला क्रीडा मंडळानं पर्यावरणपूरक साहित्य वापरून बनवलेली विशाळगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरते. दिवाळीचं औचित्य साधून अनेक ठिकाणी लहान मुलं युवकांकडून किल्ले प्रतिकृती बनवल्या जातात. अशाच प्रकारे वेंगुर्ले शहरातील भटवाडी बालगणेश कला क्रीडा मंडळानं बनवलेली विशाळगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरते. अनेक नागरिक या किल्ल्यास भेट देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनमानसात रुजावे या हेतूनं व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ही किल्ल्याची प्रतिकृती या मंडळानं साकारली आहे. यावेळी येथील प्रीतम सावंत मित्रमंडळाच्या वतीने या प्रतिकृतीला भेट देऊन त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं. वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे भूतेश्वरवाडी येथील सुंदरा प्रकाश शिवगण या 25 वर्षीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणी येथील ग्रामीण रुग्णालयातील दोघांवरती कारवाई करण्यात आली आहे. येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अर्जुन नरोटे यांची बदली व डॉक्टर हर्षल माकोडे यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर SH पाटील यांनी केली आहे. वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे भूतेश्वरवाडी येथील सुंदरा प्रकाश शिवगण हिचा बुधवारी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या या रुग्णाला योग्य उपचार व वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती. यामुळे त्या तरुणीला जीव गमवावा लागला होता. या घटनेचे पडसाद बुधवारी तालुक्यात उमटले. आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावरती ताशेरे ओढण्यात आले. या घटनेनंतर नातेवाईक व ग्रामस्थ आक्रमक झाले होते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राव राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत तालुक्यातील नागरिक रुग्णालयात ठाण मांडून बसले होते. संबंधितावरती कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. या घटनेनंतर विभागीय पोलीस अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक रात्री रुग्णालयात दाखल झाले होते. नागरिकांचा जनप्रक्षोभ लक्षात घेऊन या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी रात्री दिलं होतं. त्यानुसार आज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल माकोडे यांची सेवा समाप्ती व या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अर्जुन नरोटे यांची पोरोस येथे बदली करण्यात आली आहे. तसंच मयत तरुणीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून आज दुपारी 3 वाजता मृतदेह नागरिकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस अजूनही चालू आहे. त्यामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. असं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले पंचनामे काम करण्याचं काम सुरू आहे. 2 मंडळ असे आहेत जिथे 65 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे. मला वाटतं एक मालवणमध्ये आणि अजून एक मंडळ आहे जिथे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे. त्याचे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर कलेक्टरना अधिकार आहे डायरेक्ट नुकसान भरपाई आणि या सगळ्या गोष्टी देण्याचा. मी आश्वस्त करतो तुमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकरी बांधवांना जेवढं झालेलं नुकसान आहे ते सगळ्याचे आकडे रोज आमच्याकडे येतात. व्यवस्थित पंचनामे केल्याचं काम होत आहे. आता आपण विमाची 90 कोटीची रक्कम आम्ही दिली ना, 43,000 शेतकऱ्यांना आपण प्रलंबित असलेले नुकसान विमाची रक्कम दिली. तसंच या पावसामध्ये
ज्या ज्या शेतकऱ्यांचं भात शेतीचं नुकसान झालेलं आहे, पंचनामे झाल्यानंतर जो फायनल आकडा येईल, जे फायनल अंदाज येतील, त्याप्रमाणे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मी कुठेही एवढं देणार तेवढं देणार बोलणार नाही, पण प्रत्येकाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई त्यांच्या नुकसानानुसार हे निश्चित पद्धतीने दिली जाईल, हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना आश्वस्त करतो. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की कुडाळ मालवण मतदारसंघ हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आमचे आमदार सन्माननीय निलेशजी राणे असतील, आमचे मार्गदर्शक आमदार दीपकभाई केसरकर असतील, त्यांची कायम अशी भूमिका असते की महायुती व्हावी आणि एकत्र आपण लढावं, असं त्यांची प्रत्येक पहिल्यापासूनची ही युती होती. परंतु आमचा मित्र पक्ष जो आहे त्यांना 100% भाजप त्याला स्वतःच्या ताकदीवरती या ठिकाणी इलेक्शन लढवायच्या सातत्याने त्यांच्या सर्वच पदाधिकारी वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करतायत. अध्यापक आम्ही कोणीच अशी भूमिका कधी स्पष्ट केली नाही. सन्माननीय राणे साहेब या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि राणे साहेब हे आमच्यासाठी वंदनीय नेतृत्व म्हणून आम्ही राणे साहेबांकडे पाहतो. राणे साहेबांच्या आम्ही हाताखाली घडलो. आम्ही मोठ्या संख्येने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे समर्थक, कुठल्या पक्षात किती कोण आहेत ते मी बोलत नाही, पण जे काही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही 70-80% जे लोक आहोत पूर्ण सगळ्या पक्षात, ते आम्ही राणे समर्थक म्हणून आम्ही लहानाचे मोठ्याने त्याच्या नेतृत्वामधून वाढलेली मंडळी आहोत. आम्हालाही वाटतं की वेगवेगळे लढून समर्थकामध्ये लढाई योग्य नाही, तर आमचे आमदार पण नेहमी म्हणतात, केसरकर पण म्हणतात, पण शेवटी जर समोरून जर कुठलंही उत्तर जर आलं नाही तर निलेशजी असतील, दीपकभाई केसरकर असतील, माझे सर्व शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, आम्ही सुद्धा काही कमी नाही लढण्यासाठी, हे आम्ही दाखवून देऊ. परंतु प्रत्येक वेळा नमती भूमिका आम्ही घेतोय, आजही घेतोय. पण कुडाळ मालवण मध्ये 9 आणि 6 15 हे झेडपी मतदारसंघ आहे. जरी सोबत लढाई झाली तरी 15 वरती सुद्धा भगवा फडकवण्याचे आमचे कार्यकर्ते शिवसैनिक सज्ज आहेत आणि तशा प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये तिकडे तावडला केसरकर करतायत. पण निलेशजी निवडून आल्यापासून कुडाळ मालवण मध्ये या जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काम, जे लोकांना अपेक्षित असलेलं काम कुडाळ मालवण मध्ये जे कधी झालं नाही या 10 वर्षात, असं काम सन्मान्य निलेशजींच्या नेतृत्वाखाली सातत्याने या ठिकाणी चाललंय. ते विधिमंडळ असो, कुठल्याही मंत्रालयातलं कुठलेही मंत्री असतील, उदयजी सामंत नेहमी त्यांना सहकार्य करतात, शिंदे साहेब नेहमी सहकार्य करतात, वेगवेगळ्या माध्यमातून ते या ठिकाणी निधी उपलब्ध करून देतात. आणि माझा मी ठामपणे मी सांगतो की साहेब या कुडाळ मालवण मध्ये विधानसभेपेक्षा निलेश राणे या ब्रँड वरती किमान 10 ते 15% मतं ही नवीन वाढलेली आहे. नवीन वाढलेली असं माझं स्वतःचं मत आहे की निलेशजी ज्या पद्धतीने काम करतायत, आमच्या सर्व कार्यकर्ते ज्या पद्धतीने काम करतायत. आम्ही 10-12 महिन्याचा पक्ष आहे. निलेशजी शिंदे शिवसेनेमध्ये आले त्यावेळी निलेशजीने प्रवेश केला, नंतर त्यांच्याबरोबर आम्ही आलो आणि त्यावेळी आमचा माझ्या माहितीप्रमाणे कुडाळ मालवण मध्ये एकही आमचा ग्रामपंचायत सदस्य पण नव्हता. पण आज आम्ही शातीडोकपणे सांगू शकतो निलेशजींच्या नेतृत्वाखाली, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही जर 100% लढवत असतील तर आम्ही 51% प्लस 100% या ठिकाणी मतदारसंघामध्ये आम्ही आहोत. असं काम निलेशजी करतायत. मला पत्रकारांनी सर्वांना आपल्या कार्यकर्त्यांना सांगायचंय, 5 वर्षांना एकदा कोणतरी रिचार्ज घेऊन येतो आणि हे मत द्या. ते रिचार्ज आपल्याला मोठं आहे की आमच्यासारखे कार्यकर्ते, माझ्यापासून आमदारापासून सगळे निलेशजी निवडून आल्यापासून 24 तासांचा फोन चालू असतो. कधी काहीच्याही प्रसंगाला तुम्ही फोन करा, तो पेशंट असो, कोण आजारी असो, अपघात असो, विकास काम असो, आपत्ती असो, उदय सामंत आम्ही 24 तास सगळे कार्यकर्ते उपलब्ध आहोत. लोकांना आपल्याला हेच सांगायचं आहे, इलेक्शन आल्यानंतर कुठल्याही पक्षाचा जिल्हा असेल, काही ठिकाणी काही पक्षाच्या जिल्ह्याचे नाव ओळखत पण नाही, गावच माहिती आहे, वाडी माहित नाही, कधी गेलेच नाही.
पण आमच्या सर्व पक्षाची जी मंडळी आहे ही सर्वसामान्याला शिवसेना प्रमाणे 80% समाजकारण 20% राजकारण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक अनुसरून आम्ही तळागाळात आम्ही काम करतोय. याबद्दल प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या लोकांना सांगून दिलं पाहिजे. कधी हाक मारली तरी आम्ही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असतो. कुठलाही ऍक्सिडेंट असतो आम्ही तिथपर्यंत पोहोचतो. त्याला मोफत उपचार करण्याचे सहकार्य करतो, दिलासा देतो. आपत्ती आली आमचे आमदार तिथे पोहोचतात, आमची सर्व मंडळी पोहोचते. अशा प्रकारचं एक कुटुंब म्हणून निलेसाहेब नेहमी म्हणतात की हा पक्ष नाही, शिंदे साहेब नेहमी म्हणतात की आपलं परिवार आहे, कुटुंब आहे. आणि खरोखरच निलेजींच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवणमध्ये एक कुटुंब उभं राहत आहे. आणि ह्या कुटुंबाला कोणी कशाही पद्धतीत कोणी काही रोखू शकणार नाही. मला ठाम विश्वास तुमच्या जीवावरती आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. हा हॉल यशस्वी हॉल. आतापर्यंत जेवढ्या निवडणुका जिंकल्या त्या सगळ्या निवडणुकांची सुरुवात या हॉलमधून आणि कुडाळमधून झालेली आहे जिल्ह्याची. आणि म्हणून सगळ्यांनाच आज आपल्याला आनंद वाटेल. उदयजीतले संपर्क मंत्री आहेत आणि म्हणून मग सांगतो की आता जसं दत्ता सामंतांनी सांगितलं आपल्या सगळ्यांची इच्छा आहे युती व्हायला पाहिजे. युती झाली तर 50 पैकी 50 जिल्हा परिषद, 100 पैकी 100 पंचायत समिती या आपल्या ऍड. पण जो कणकवलीला जी काही कॅटेगरी ठरेल, समजा काही 60-70 ठरेल, 70-30 ठरेल, जी काय ठरेल ती ज्या 2 मतदारसंघात असली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि म्हणून याच भावनेतून ज्यावेळी हा निर्णय होईल त्यावेळी जी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, जी आदरणीय शिंदे साहेबांची इच्छा आहे, जी आदरणीय शिवसेना प्रमुखांची इच्छा होती की कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्याची सुरुवात या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर जवळजवळ 27 वर्ष राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भगवा फडकलेला, तो भगवा कायम राहावा अशी सगळ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची इच्छा. आणि म्हणून युती झाली तर ठीक आहे, युती नाही झाली तर निलेजींनी भूमिका किती दिवस थांबणार म्हणून मांडलेली आहे ती आपले नेते मंडळी मांडतीलच. आपण सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे की भांडत राहण्यापेक्षा आपल्याला एकच धनुष्यवाणी निशाणी त्या ठिकाणी दिसली पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत आता नाही तर कधी नाही निलेजींचा जर आपण एवढं चांगलं काम या ठिकाणी करतायत, आज प्रत्येक भागात इतका वेळ त्या ठिकाणी देतायत, प्रत्येक गावागावात जातायत, अनेक प्रवेश घडवतायत. आणि म्हणून या सगळं करत असताना त्यांच्याबरोबर आपण किती पाठीमागे राहणार हे आपण सगळ्यांनी ठरवण्याची वेळ आहे. पहिल्या नगरपालिका लागतील, नगरपालिकेनंतर लगेच जिल्हा परिषद आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 31 जानेवारीच्या पूर्वी या 3ही निवडणुका या ठिकाणी होणार आहेत. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला वेळ कमी आहे आणि आपल्याला ताकद आपली दाखवायची आहे. राणेसाहेब ठरवतील, आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उदयजी, निलेश सगळे लोक ठरवतील. आपली भूमिका एकच आहे की ह्या मतदारसंघात जी आरक्षण पडली आहे तिथं यापूर्वी सुद्धा 10-10, 11-11 इच्छुक त्या ठिकाणी असायचे. परंतु एकदा राणेसाहेबांनी एक निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाच्या बाहेर कधीच कोण गेला नाही. जे 10-1-2 दिवस नाराज होतात पण सगळेजण बरोबरीने काम करतात. तीच भूमिका आपल्या पुढच्या काळात त्या ठिकाणी पार पाडायची. आणि ही जर सगळ्यांनी आपली भूमिका पार पाडली तर मला विश्वास आहे निलेजी ज्या पद्धतीने आता वेळ देतात, उदय सामंतांनी आता सावंतवाडीतच जाहीर केलंय की मला जिल्हा परिषद मतदारसंघाविषयी सांगितलं तरी माझी यायची तयारी आहे. एवढी ताकद या सगळ्या मंडळींची आपल्या पाठीमागे असताना आपल्याला 100% सिंधुदुर्ग जिल्हा परिषदवर भगवा फडकवायचा नाही त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं. आणि म्हणून माझी एकच विनंती, आपण वेळोवेळी भेटत राहू. याच्या पुढच्या काळात आपल्याला खूप काम करायचं, परंतु कुठेही गाफील न होता. राणेसाहेबांचं एक वाक्य आहे, युद्ध आणि निवडणुका या निवडणुकांमध्ये जोपर्यंत रिझल्ट आपल्या पदरात पडत नाही तोपर्यंत सातत्याने आपल्याला काम करत राहावं. आणि म्हणून माझ्यासारखाच एक कार्यकर्ता, मी कोण नेता नाही, मी ज्यावेळी शिंदे साहेबांकडे भेटलो, उदयजी होते, मी कुठली अपेक्षा केलेली करणार पण नाही. मी आज सगळ्यांनाच सांगेन या व्यासपीठावरून की माझी भूमिका एकच आहे की ह्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर आपला भगवा फडकलाच पाहिजे त्या दृष्टिकोनातून काम करणं. जिथे जिथे कोण बोलू तिथे या ठिकाणी काम करणं. पण माझी अपेक्षा एक आहे की आज बरेच जण प्रवेश या ठिकाणी करतील भविष्यात 8-10 दिवसात. आजच पहिल्यांदाच केसरकर साहेब, उदयजी यांनी सगळे निलेजी एकत्र आहेत. उद्याच्या वेळी अनेक लोक यायला इच्छुक आहेत. प्रश्न एवढाच आहे की त्यांचा सगळ्यांचा मान सन्मान आपल्याला ठेवावा लागेल.
माझं काय होणार, तुझं काय होणार, माझं पुढे या तालुक्यातला प्रभाव कमी होईल का आणि कोणाचा प्रभाव कमी होईल, या गोष्टीला घाबरू नका. आज निलेशजींचं मी मुद्दाम उदाहरण सावंतवाडी सांगितलं की त्यांनी सांगितलं हे सगळे हे घ्याच, त्याचबरोबर सांगितलं की अगदी समजा उद्या वैभव नाही घ्या नसते तरी घ्या, माझा काही प्रश्न नाही, असं आज एवढ्या मोठ्या मनाने आज निलेशजींनी सांगितलं. तर खरोखरच मनापासून सत्कार करायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही कोणी आपल्या सावलीला घाबरू नका. कोणी आला तुमच्या नशिबाचे लिहिलेले वरती ते कोण बसून नेणार नाही. कोण झेडपी सदस्य होणार आहे, कोण झेडपीचा अध्यक्ष होणार आहे, कोण, हे सगळं ठरलेलं अगोदरच. ठरलेलं म्हणजे आम्ही नाही ठरवलंय, नीतीने ठरवलंय, ते 100% पूर्ण होणार आहे. आणि म्हणून कोणाची काळजी न करता आपल्या बरोबर येईल त्याचा मान सन्मान ठेवा, त्याला बरोबर घ्या आणि मी उमेदवार आहे ही भावना सगळ्यांनी आपण जर ठेवली तर उदयजी आज सांगतो या सगळ्यांच्या साक्षीने कुडाळ मालवणमध्ये तर अतिशय या लोकांनी खूप मोठं काम केलेलं आहे. हे काम पुढे असंच जर जायचं असेल तर आपण सगळ्यांनी आपल्या नेत्यांना विश्वास या ठिकाणी दिला पाहिजे. तिकीट उद्या कोण देणार तर वरची सगळी मंडळी, आज शिंदे साहेबांना सगळ्यांनी अधिकार दिले, हे आम्हाला कोणाला नाही, परंतु आपण सगळ्यांनी एक मुखाने हा निर्णय घ्यायला पाहिजे की शिंदे साहेबांना जर आपण ताकद वाढवायची असेल, शिवसेनेची ताकद वाढवायची असेल तर हीच संधी आहे. निलेशजींची ताकद वाढवायची असेल तर आपल्याला हीच संधी आहे. पुन्हा संधी आपल्याला मिळणार नाही. मुळातच 8 वर्षानंतर ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 8 वर्षानंतर नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना ताकद लावून दिवस रात्र मेहनत करून जसं निलेशजी काम करतात तसं आपल्याला 100% जर आपण उद्या विजय मिळवायचा असेल तर आज दुसऱ्या दरवाजाच्या बाहेर जाताना एक विचार करा. शिवसेनेचा जो कोण उमेदवार असेल धनुष्यबाण निशाणेवर त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीर उभं राहून सगळ्या पंचायत समित्यांनी, जिल्हा परिषद, नगरपालिकांवर भगवा फडकवणारच हा निर्धार आपण या ठिकाणी घेऊन जावा अशा प्रकारची विनंती करतो. मागच्या अनेक दिवसांपासून आपण ह्यावरच चर्चा करतोय की निवडणुका आपण कशा लढवणार आहोत, युतीमध्ये लढवणार आहोत की स्वबळावर लढवणार आहोत. मला माझ्या स्मरणामध्ये आठवत नाही की मी कधी बोललो असेल जोपर्यंत मला असं वाटलं की आता समोर महायुतीची कुठे चर्चा संपली तोपर्यंत मी कधी बोललो नाही आपल्याला स्वबळावर लढायचं. मी कधी म्हटलो की चर्चा करूया, चर्चेसाठी मी वेगवेगळे फोन लावले, अनेकांशी बोललो, अनेकांशी बोलायचा प्रयत्न केला, काही ठिकाणी बोललो, काही ठिकाणी बोलणं झालं नाही. आणि नंतर जेव्हा कळलं, वेगवेगळे स्टेटमेंट जेव्हा आता ऐकायला येऊ लागले तेव्हा आता कळलं की आपल्याला आता स्वबळावर लढावं लागेल. आता त्याच्याशिवाय आता पर्याय राहिलं नाही. हे आम्ही मागितलेलं नाही. उदयजी त्यांच्या मनोगतात सांगतील, केसरकर साहेब त्यांच्या मनोगतात सांगतील. ही परिस्थिती यावी आम्ही मागितलेली नाही. ती का आली आता तो विषय वेगळा आहे, तो काय आजचा विषय नाही. पण जसं दत्ता सामंत साहेब त्यांच्या मनोगतात बोलले की ही निवडणूक आपण लढवतोय ती जिंकायसाठी लढवतोय, लक्षात ठेवा. उभा राहायचं म्हणून उभं राहायचं नाही, कारण का ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. उद्या शिवसेना कोण, तुमची किंमत काय, हीच निवडणूक ठरवणार आहे. उद्या जर समजा आपल्या हातातून काही गोष्टी बाहेर गेल्या, संपली किंमत तुमची, माझी संपली. ही परिस्थिती निर्माण होईल जिल्ह्यामध्ये. तुकडे फेकले जातील, मग काय करणार आहात? मग काय होणार आहे आपल्यामध्ये? कसली चर्चा करायची आहे? मग आता नाही तर कधीच नाही. ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती तुम्हाला काय वेगळं सांगायची काही गरज नाही. उदयजी या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हापासून ते आतापर्यंत, जेव्हा बीजेपी मध्ये होतो तेव्हा या विधानसभेचा मी प्रमुख होतो. तेव्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली. तेव्हा सांगितलं की विधानसभा जो बीजेपीचा प्रमुख होतो तोच उद्या विधानसभेचा उमेदवार होतो असं सांगून सगळा खर्च केला. कुठेच काय सोडलं नाही. नंतर असं कळलं, म्हणजे कानावर आलं की निलेशने काय केलं, पार्टीतून आला होता.
मला अजून वाईट वाटतं की ज्याचा उल्लेख आता सामंत साहेबांनी पण केला की तेव्हा काही सत्ता नव्हती वगैरे काही नव्हतं आणि तेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, आपण सगळे तिकडे होतात, सगळे रती महाराज तिकडे होते आणि तेव्हा कसा तरी किल्ला लढवायचा म्हणून तिथे ते पद देण्यात आलं आणि कपाळाला हे होते बघा हे तिकडे होते सावंतवाडी नाही विधानसभा प्रमुख होते. आता काय करतो आमची विकेट एकत्र पडते. तसं नाही बाबा, विधानसभा प्रमुख होते तुला नाही त्याची जाते त्याला तर त्यांना पण तसंच तिकडे सांगण्यात आलं. काही हरकत नाही, ठीक आहे. तेव्हा निवडणुकीचं कंपल्शन होतं, सगळ्या बाजू सांभाळायच्या असतात, युतीचं सरकार होतं, युतीचं सरकार बनवायचं होतं आणि म्हणून तो प्रसंग तेव्हा तसा झाला आणि तेव्हा आम्ही तयारी जी केली होती म्हणजे उदयजी आपल्याला मी जाणीवपूर्वक सांगतो की आजही जे समोरून काही उमेदवार तयार होतील ना ते निलेश राणेंनीच तयारी केलेली तेव्हा कोणी नाकारू तेही नाकारू शकत नाही. सगळ्यांचे फोन येतात, साहेब निवडणुकीला उभं राहिलं तर सांभाळून घ्याल ना, मला अजिबात नाही. मग माझ्या उमेदवाराशी गद्दारी केल्यासारखं होणार नाही. माझ्या मतदारसंघाचं सांग अहो एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये आपण हा पक्ष तेव्हा बांधत आलो तेव्हा कोणालाही खरं वाटत नव्हतं निलेश राणे ते जिंकून येणार. सगळे असेच म्हणत होते की ठीक आहे बघूया काय होईल, फाईट होईल की नाही कोणाला माहित नव्हतं. लोकांना वाटत होतं निलेश राणे उमेदवार आहे ना 100% वैभव नाईक निवडून येणार. स्वतः वैभव नाईक म्हणत होते निलेश राणे आहे ना 100% मी निवडून येणार, ते तेच म्हणत होते. वय का नाही सामंत साहेब? आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सगळ्या मदतीने तुमच्या सगळ्या आशीर्वादाने मी निवडून आलो आणि बीजेपी पण माझे आताचे जे सहकारी बीजेपी मध्ये आहेत साहेब ते आपलेच आहेत. ते आता बघू कधी काय करायचं, ते आता पुण्यात जेव्हा येतात केसरकर साहेबांचं ठरलं की आपलं फायनल. पण एवढी चांगली परिस्थिती आणि खरं तर सामंत साहेब मनापासून कौतुक करायचं झालं तर मी सन्मानित दत्ता सामंत साहेबांचं करेन. आणि तुम्ही आता शिवसेना पक्षाच्या फार वरच्या लेवलवर काम करता म्हणून एक विनंती आपल्याला करणार आहे. जेव्हा कधी जिल्हा प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा कुठला पुरस्कार जाहीर झाला तर तो आमच्या दत्ता सामंत साहेबांना मिळणार पाहिजे. आणि तसंच त्यांच्या बाजूला जे उपनेते बसले असा कुठला उपनेता म्हणून पुरस्कार जाहीर झाला, किती संकट आली काही जरी झालं तरी कसं चांगलं जायचं ते कसं करायचं ते उपनेते म्हणून ते आम्हाला दाखवत आहेत. आपण सगळ्यांची बातमी माझ्या अगोदरची ऐकली आहे, त्याच्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेला नक्की तुम्हाला काय करायचं आहे याची 100% कल्पना तुम्हाला आता आली. म्हणजे भगवान तर फडकवायचंच आहे पण तो कशा पद्धतीने फडकवायचा आहे हे देखील निलेशजीने तुम्हाला आता सांगितलं. आणि निलेशजीनं हे पण तुम्हाला सांगितलं की कुठच्याही शक्तीला तुम्ही बळी पडू नका. अशी शक्ती जर तुमच्याकडे आली तर त्याला सांगा आमच्याकडे महाशक्ती आहे. निलेशजी खरंच हे व्यासपीठ बघितल्यानंतर एवढं समाधान वाटतं की दीपक भाई आहेत, तेली साहेब आहेत, तुम्ही स्वतः आंग्रे आहेत, दत्ता सामंत आहेत, संजय पडते आहेत, काका देखील आता मला काका दुराळकर देखील आहेत, कुठलेले 2-4 देखील आहेत, ते देखील त्यांच्या संपर्कात आहेत, हे देखील मला वाटतं. पण मला असं वाटतं की या व्यासपीठामुळे देखील आपल्या पदाधिकाऱ्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यावेळी असं दिग्गज व्यासपीठ आपल्या पक्षाकडे आहे त्याची खात्री आपल्याला ज्यावेळी पडते त्यावेळी आपण कुठच्याही निवडणुकीच्या संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो. ही इच्छाशक्ती आपली दृढ होते आणि तुमच्या मतदारसंघातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो उत्साह आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथं 15 जिल्हा परिषद
मालवण नगरपालिका आणि येणारी पंचायत समिती ही देखील तुमच्या स्वतःच्या नेतृत्वाखाली तुमच्या ताब्यामध्ये असणार. कारण मानसिकता काय असते हे सगळ्यात महत्वाचं आहे. दिनेशजी आपण खासदार होता, त्याच्यानंतर काही राजकीय संकटाला तुम्ही सामोरं गेला, आज तुम्ही आमदार म्हणून काम करताय. असं काही दिनेशजींनी मला सांगून इथं बोलवलेलं नाही की माझ्या मिटिंगला आलं की माझं कौतुकच करावं, पण कार्यकर्त्यांनी एक आदर्श घेतला पाहिजे. मी मगाशी देखील दीपक भाईला देखील सांगत होतो आणि विशेषतः दिलीप साहेबांना सांगत होतो की खासदार म्हणून दिल्लीत काम करत असतानाच कार्यक्षेत्र हे अतिशय वेगळं असतं आणि आमदार म्हणून काम करतानाच देखील कार्यक्षेत्र वेगळं असतं. मी जबाबदारीला सांगतो, पहिल्या क्रमचे जे आमदार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात उज्ज्वल काम महाराष्ट्रामध्ये जर कोणाचं असेल मगाशी देखील मी सावंतवाडीला सांगितलं की आपण सगळेच माननीय राणेसाहेबांना मानतो, त्यांचा आदर करतो, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास करतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील आपण काम करतो. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात 1999 सालामध्ये झाली. त्यावेळी खऱ्या अर्थानं माननीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी शिवसेनेची ताकद ही सिंधुदुर्गामध्ये आपल्याला बघायला मिळायची आणि महाराष्ट्रातले शिवसैनिक सांगायचे की शिवसेना जर खऱ्या अर्थानं बघायची असेल तर ती तुम्ही सिंधुदुर्गामध्ये जाऊन माननीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली राणेसाहेबांच्या पुढाकारानं चालणारी जी शिवसेना आहे ती जाऊन तुम्ही बघून या, असं महाराष्ट्रामध्ये बोलायचं. आता या कालावधीमध्ये हाच भास व्हायला लागलेला आहे की निलेशजींच्या नेतृत्वाखाली सगळे पूर्वीचे राणेसाहेबांचे सहकारी आज शिवसेनेमध्ये काम करतायत. भविष्यामध्ये देखील अनेक येतील, परंतु हे ज्येष्ठ सहकारी घेत असताना निलेशजी तुम्ही तरुण सहकार्याने देखील फार मोठी ताकद दिली, ही तुमची जमेची बाब आहे. आणि म्हणून मला असं वाटतं मगाशी तालुका प्रमुखांनी उल्लेख केला की राणेसाहेबांचं मताधिक्य 26,000 होतं, त्याच्यानंतर तुम्ही विधानसभा लढवली, 8,500 मतांना तुम्ही निवडून आला, पण 2029 तुमचं मताधिक्य हे समोरच्याचं डिपॉझिट घालवण्यावर असेल एवढं चांगलं काम तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी करताय हे बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच मनापासून आनंद होतो. मग एवढी जर सगळी ताकद आपल्याकडे आहे आणि तरी भाषणात हे देखील सांगितलं की जसं त्यांनी मालवण आणि कुडाळला स्वतःचा मतदारसंघ म्हणून लक्ष केंद्रित केलेलं आहे तसं त्यांचं लक्ष हे कणकवली मतदारसंघावर देखील आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला निवडणूक फार सोपी आहे. निवडणूक जर आपण सगळ्यांनी ईर्षेनं ताकदीनं जर लढलो तर त्यांचं स्वप्न, भाईंचं स्वप्न हे शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. त्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर कारवाई, समोर काही शिल्लक ठेवणार नाही, निलेश राणे थेटच बोलले. आणि केसरकरांनी फक्त लढ म्हणावं, उदय सामंतांची मुश्किल टिप्पणी. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साथ लाईव्ह. धन्यवाद.